शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धुडी यांचा ज्या घटनास्थळावरून अपहरण झाल्याचा संशय गावकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे त्याच घटनास्थळावरती मी उभा आहे। आपण जर बघितलं तर हा जो रस्ता आहे हा झाईबोरी गावचा रस्ता आहे आणि डहाणूकडून 20 तारखेला सायंकाळी 7च्या सुमारामध्ये अशोक धुडी हे आपल्या ब्रिजा गाडीमधून घरी जात असताना याच परिसरामध्ये त्यांच्या गाडीवरती अटॅक करून अपहरणकर्त्यांनी त्यांचं अपहरण केलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काल त्यांच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून जे संशयित लोक होते त्यांच्यावरती अपहरणाचा गुन्हा सुद्धा घोलवड या परिसरामध्ये दाखल झालेला आहे। आपण जर बघितला तर हा पूर्ण जो परिसर जो आहे हा जंगलाचा आणि झाडाझुडपांचा परिसर आहे आणि या परिसरामधून रात्री 7च्या सुमारामध्ये हे अपहरण झालं असल्यामुळे त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे किंवा अन्य त्यांचं किडनॅपिंग करून कुठे ठेवण्यात आलेलं आहे याबाबत मात्र कुठेही पोलिसांना आणखी संशय धागादोरा सापडलेला नाहीये। मात्र काल पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनास्थळाची पाहणी सुद्धा केलेली आहे। हा पूर्ण जंगलचा परिसर जो आहे हा ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून तपासण्यास सुद्धा आलेला आहे। मात्र या 8 दिवसाची घटना 8 दिवस उलटून सुद्धा आणखी पोलिसांना धागेदोरे सापडले नसल्यामुळे त्यांचं कुटुंबीय आणि गावकरी मात्र पूर्ण चिंतेत आहेत। आता पोलीस तपासामध्ये उघड होणार आहे नेमकी या घटनेचं सत्य काय आहे ते। तर माझा सहकारी प्रवीण चव्हाण सह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।